ओके, सो स्वागत आहे तुमचं SR करियर अकॅडमीमध्ये. आज आपण एक नवीन लेसन चालू करणार आहोत, तो म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युला. 7th स्टँडर्डमध्ये 6th स्टँडर्डमध्ये तुम्ही 3 प्रकारचे एक्सपान्शन फॉर्म्युला शिकलात असाल. तो म्हणजे कुठला? फर्स्ट, a प्लस बी दी होल स्क्वेअर, ज्याचं आन्सर असतं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. सेकंड एक्सपान्शन म्हणजे कुठलं तुमचं? a मायनस बी दी होल स्क्वेअर, ज्याचं एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. अँड द थर्ड वन जो असतो तुमचा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ज्याचं एक्सपान्शन असतं तुमचं a मायनस बी आणि a प्लस बी. हे एक्सपान्शन तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये बघितलं असतं आणि ह्याच्यावरती तुम्ही खूप सारे सम्स पण सॉल्व्ह केले असणार. पण आता या 5th लेसनमध्ये अजून 3 एक्स्ट्रा एक्सपान्शन आपल्याला बघायचे आहेत आणि प्रत्येक एक्सपान्शन वरती तुमची एक एक्सरसाइज डिपेंड आहे. तर आपण काय करूया, मी पहिला एक्सपान्शन तुम्हाला शिकवतो, मग त्याच्यानंतर त्या एक्सपान्शन वरती आपले थोडेफार सम्स घेऊया, मग सेकंड आणि मग थर्ड, या प्रकारे आपण चालू करू. सो आता फर्स्ट एक्सपान्शन आपण बघूया. ओके, सो फर्स्ट एक्सपान्शन जो आपण बघणार आहोत तो म्हणजे बघा कसा. फर्स्ट वन x प्लस a आणि दुसरा इथं असणार आहे x प्लस बी. आता ह्या दोघांना तुम्हाला एक्सपांड करायचंय, तर ते कसं? सिंपल काय करायचं तुम्हाला, ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय करायचंय. तर ते कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. फर्स्ट काय करायचं, हा x जो आहे तो ऍज इट इज इथं लिहून घ्या आणि त्यानंतर हा पूर्ण एक्सप्रेशन इथं लिहा, x प्लस बी. ओके, त्याच्यानंतर ही इथं मध्ये कुठली साईन आहे तुमची? प्लस, मग ती साईन इथं द्या आणि त्यानंतर हा एक टर्म लिहा, तो काय तुमचा a आहे. त्याच्यानंतर परत हे ऍज इट इज इथं पूर्ण एक्सप्रेशन येणार तुमचा, तो असणार आहे x प्लस बी. आता काय करायचं, हा जो x आहे तो इथं आतमध्ये मल्टिप्लाय करणार आणि हा जो a आहे तो या साईडला मल्टिप्लाय करणार. मग चला करूया, x इंटू x तो होणार तुमचा x स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस साईन विल बी ऍज इट इज, हा x इंटू बी तो होणार तुमचा bx. त्याच्यानंतर हा मधला प्लस ऍज इट इज, हा a इंटू x हा असणार तुमचा ax आणि हा a परत इथं मध्ये प्लस द्या पहिलं आणि मग हा a इंटू बी तो होणार तुमचा ab. आता तुम्ही जर इथं लक्ष दिलं, ह्या दोघांचे जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे काय x आणि x, ओके, ते काय आहे तिथं कॉमन आहे. काय आहे इथं? कॉमन आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार त्यासाठी, मग x स्क्वेअर प्लस कॉमन म्हणजे सेम आहे. ठीक आहे, मग आपण इथं काय करू, हा a प्लस बी ब्रॅकेट मध्ये देऊया म्हणजे कॉमन घेऊ आणि हा x इथं बाजूला लिहू. म्हणजे ह्याच्यात अर्थ काय होतो, a इंटू एक्स आणि b इंटू एक्स. ठीक आहे, आणि मग प्लस ए बी इथं ऍज इट इज. सो हा झाला तुमचा फर्स्ट एक्सपान्शन. ओके, आणि या एक्सपान्शन वरती आपल्याला आता सम्स आहेत 5.1 मध्ये, तर ते सम्स आपण बघू आणि आय होप तुम्हाला हा एक्सपान्शन कळाला असणार आहे. आणि जसं यामध्ये मी दाखवलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सपांड करायचंय, तसंच तुम्हाला बाकीचे पण जे पण काही सम्स आहेत ते सगळेच असे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो आता आपण सम्स बघूया कसे सॉल्व्ह करायचे. सो आता हा जो सम आहे तो आहे तुमचा 5.1 एक्सरसाइज मधला आणि जे आपण मागाची फर्स्ट एक्सपान्शन बघितलं होतं त्याच्यावरती डिपेंड आहे. आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, जसं तो आपण एक्सपांड केलं सेम टू सेम याच्यामध्ये करायचं आहे. बघा कसं, पहिलं ऍज इट इज पूर्ण जे आहे ते लिहून काढा, a प्लस 2 आणि a मायनस 1. सो दिस विल बी अ फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, हा a ऍज इट इज आणि ही पूर्ण एक्सप्रेशन इथं लिहून काढा, तो काय होणार आहे तुमचा a मायनस 1. त्याच्यानंतर प्लस 2 ऍज इट इज आणि परत हे एक्सप्रेशन इथं ऍज इट इज. आता हा a आतमध्ये मल्टिप्लाय करा, तो काय होणार a स्क्वेअर. त्यानंतर मायनस a आणि हा इथं काय होणार प्लस 2a आणि इथं मायनस 2. आता सगळ्यांना हे तर माहिती असणार आहे काय की प्लस प्लस इज इक्वल्स टू काय असतं, प्लस असतं. त्याच्यानंतर मायनस मायनस इज इक्वल्स टू हे पण काय असतं तुमचं प्लस असतं. प्लस मायनस इज इक्वल्स टू हे काय असतं मायनस आणि मायनस प्लस हे इक्वल्स टू काय असतं तुमचं मायनस. तर आता या जागी बघा इथं काय आहे, हा a आहे आणि इथं काय नसतं म्हणजे काय असतं तुमचं 1 असतं. काय नसतं म्हणजे काय असतं 1. सो मायनस 1a प्लस 2a हे काय होणार आहे तुमचं a, म्हणजे इथं आन्सर काय येणार बघा a स्क्वेअर. आता मी फक्त a लिहितो इथं पहिलं, आता इथं प्लस येणार का मायनस येणार? प्लस येणार का, कारण की प्लस 2 हा मोठा आहे त्यामुळे इथं काय आला प्लस a आणि मायनस 2. सो दिस इज द सिंपल आन्सर फॉर दिस सम.
आय होप तुम्हाला कळालं असणार. जसं आपण मागाशी एक्सपांड केलं त्याच प्रकारे याला एक्सपांड करायचं आहे, वेगळं काही त्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. ओके, आता आपण सेकंड सम बघूया जे थोडंसं अजून डिफिकल्ट असणार आहे. ओके, सो हा सम जो आहे 3x + 4y × 3x + 5y हा तुमचा फिफ्थ सम आहे 5.1 एक्सरसाइज मधला. ओके, तो आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. सेम स्टेप आहे, इज इक्वल्स टू ची साइन द्या सगळ्यात पहिलं, आणि मग इथं काय येणार ॲज इट इज पहिलं 3x. ओके, हा ब्रॅकेट चुकून आला, सॉरी त्यासाठी. चलो, हा 3x ॲज इट इज आणि हा इथलचा ब्रॅकेट 3x + 5y. ओके, त्यानंतरून प्लस साइन मधली आणि मग इथं 4y आणि मग हा परत एक्सप्रेशन इथं ॲज इट इज 3x + 5y. ओके, आता हा 3x आतमध्ये मल्टिप्लाय करा, तो काय होणार 3x × 3x इट विल बी 9x². देन 3x + 5y तो काय होणार आहे तुमचं 15xy. काय असणार आहे तो 15xy प्लस 4 × 3 that will be 12 and y × x it will become xy. So तो काय झाला 12xy and the last one it is 4y × 5y काय असणार आहे तुमचा 20y². आता इथं काय असणार आहे तुमचं 15xy आणि 12xy. इथं पण काय तुमचे व्हेरिएबल्स सेम आहेत, मग इथं आपण हे दोघं ऍड करूया. म्हणजे काय येणार ते 9x² प्लस 27xy and plus 20y² and this is the final answer for this sum. फक्त 3 to 4 स्टेप्स मध्ये तुमचे हे आन्सर्स येणार आहेत. फक्त तुम्हाला इथं मल्टिप्लाय प्रॉपर करता यायला पाहिजे, पास. बाकीच्या याच्यामध्ये काहीच अवघड नाही. आता आपण ह्याच्यापेक्षा अजून एक कॉम्प्लेक्स सम बघूया आणि मग आपण हा जो फर्स्ट एक्सपान्शन आहे तो आपण स्टॉप करूया. ठीक आहे, चलो. आता हा आहे तुमचा 8th सम फ्रॉम एक्सरसाइज 5.1. फ्रॅक्शन मध्ये आहे म्हणून घाबरू नका, सेम मेथड करायचं, सेम सगळं प्रोसिजर आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं इज इक्वल्स टू ची साइन, मग x आणि हा पूर्ण एक्सप्रेशन काय असणार आहे मग x - 1/x. ठीक आहे, मध्ये कुठली साइन आहे प्लसची साइन आणि इथं काय येणार 1/x आणि नेक्स्ट विल बी परत ॲज इट इज x - 1/x. ओके, आता मल्टिप्लाय करा, काय होणार x × x दॅट विल बिकम x². ठीक आहे, मायनस साइन ॲज इट इज ठेवा. हा काय होणार इथं x/x होणार. काय होणार तो x/x का x × 1 x आणि खालचा /x ॲज इट इज. त्याच्यानंतर प्लस हा 1/x × x हा पण काय होणार तुमचा परत x/x आणि लास्ट विल बी मायनस ॲज इट इज आणि 1/ इथं काय होणार आहे तुमचं x² का हा x × x तो काय झाला x² झाला. ओके, आता इथं काय x/x आहे, इथं पण x/x आहे. ठीक आहे, कट करून टाकू आपण डायरेक्टली, कट होऊन जाणार, राहणार काय मग तुमचं x² - 1/x². सिंपल. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काहीच नाही. वाटतं की हे खूप अवघड आहे, पण सगळ्यात सोपं होतं, काहीच अवघड नाही. फक्त 3 स्टेप्स मध्ये टोटल तुमचा पूर्ण सम होऊन जातो. फर्स्ट स्टेप मल्टिप्लाय, सेकंड स्टेप तुम्हाला फक्त ते थोडंसं सॉल्व्ह करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे आणि लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला फायनल आन्सर येऊन जाणार आहे. तर या प्रकारचं तुमचं पूर्ण एक्सपान्शन 1 जो होता तो क्लिअर झाला असायला पाहिजे, कारण की त्यामधले आपण जे पण 3 सम्स होते, टोटल 9 सम्स आहेत, प्रत्येक रो मधला एक सम मी घेतला आहे आणि जे बाकीचे 2 आहेत ते सिमिलर ह्यासारखेच आहेत. तर तुम्हाला ते तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून घेऊ शकता आणि सॉल्व्ह करू शकता. आणि जर तुम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये पण सांगू शकता. सो आम्ही तुम्हाला ते परत त्याच्यावरती एक आपण व्हिडिओ करूया. ओके, आय होप तुम्हाला फर्स्ट एक्सपान्शन पूर्ण चांगल्या प्रकारे समजलं असणार आहे आणि आपण लवकरच सेकंड एक्सपान्शन पण टाकणार आहोत व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चलो. सो थँक्यू सो मच, भेटूया लवकर. बाय बाय.